Attention please. As we settle in, we request you to place only one hand baggage. बस आता येऊ पसरलेले पंजाला खाली प्लेट ॲड होणार आहे. इंग्लिश ब्रेकफास्ट चिकनचं आहे सर्व. ओव्हरऑल साईडचा एक्सपिरियन्स एक नंबर होता, मस्त होता आणि व्यवस्थित सेफ असली हँडलिंग झाली आणि मस्त वाटलं की मला. बघूया आता मलेशिया कसं आहे ते. आम्ही एअरपोर्टला पोहोचलेलो आहेत. आता आम्ही फ्लाईट पकडून इथे जाणार आहोत. कुठं? मलेशिया नाही, दिल्लीवरून मलेशिया. नंतर मग मलेशियावरून सिंगापूरला जाणार आहोत. नंतर मग आम्ही 2 तारखेला घरी येऊ. हॅलो, नमस्ते, वेलकम टू माय चॅनल. तर तुम्हाला सांगितलं होतं ना मी की आम्ही कुठेतरी बाहेर चालू फिरायला. तर आम्ही आउट ऑफ कंट्री चाललेलो आहोत. तर मलेशिया आणि सिंगापूरची ट्रिप आहे आमची. आणि सर्वांना अगोदर गुड मॉर्निंग. आणि आमचा कसा प्रवास होतो ते पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि कोण कोण आमच्यासोबत आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. आमच्यासोबत एक कपल आणि म्हणजे एक फॅमिली आहे, आमचे फ्रेंड आहेत ते, आणि आम्ही 3 जण, असं आम्ही 6 जणांचा ग्रुप आहे आमचा. तर मी हे तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला माझ्यासोबत कंटिन्यू राहा. आणि आता आम्ही एअरपोर्टवर पोचलेलो आहोत आणि इकडचा पण लुक तुम्हाला दाखवते आणि त्यांना पण तुम्हाला दाखवते. चला. तर आपल्यासोबत आहे सिनो, सार आणि हे श्रेया आणि भाऊ. तर चला आता आपण आतमध्ये जाऊया. इकडे इकडे सिनो. तर आता आमचं एंट्री झालेली आहे आतमध्ये. हा, एअर इंडिया आहे. मग याच्यावर इंडिगो दिलंय बघा. तर आता आम्ही चाललो बोर्डिंगला. चला लवकर. काय बोलायचं आहे तुला सर? काय नाही, दमलास. हा, आम्ही लाईनला उभे आहोत बोर्डिंगसाठी. ते झाले किंवा आम्ही वर जाऊ. आणि आता आम्ही इथे 6 वाजता किंवा 5:45ला इथे पोचलो. आमची फ्लाईट आहे 9ची, पण आम्ही अगोदरच इथे आलो 3 तास, कारण बोर्डिंगच्या इथे मग वेळ होतो, पुन्हा चेकिंग वगैरे असते, त्यासाठी मग लवकरच आलो होतो आम्ही 3 तास अगोदर आम्ही. आणि मग आता चालू आहे आमची बोर्डिंग. आणि बघूया सिनो. आणि आमचा एक तो ग्रुप पुढे आहे आणि आम्ही मागे आहोत. आणि बघू आता किती वेळ लागतो तो इथे पुन्हा. आणि हो, हे सर्व झालं की जाऊ आम्ही थोडा नाश्ता वगैरे करायला. चला मग माझ्यासोबत वेट करतात. सिनोची किती आहे? 2 किलो 23. सिनोची जास्त तो आहे. वेट झाला. आता आमच्या ट्रॉल्या जातील. आता आमचं बोर्डिंगचं इथलं झालं आहे आणि बॅगा वगैरे आमच्या गेलेल्या आहेत पुढे. आता आम्हाला त्या बॅगा डायरेक्ट मलेशियालाच मिळतील. आणि मग आता आम्ही काहीतरी आता इथे थोडंफार खाऊ वगैरे, नाश्ता वगैरे करू. आता आम्ही आतमध्ये एंट्री केलेली आहे. आय लव मुंबई बघू. आणि आता जाऊया आपण
आमची चेकिंग वगैरे झालेली आहे आणि आता चाललो आम्ही नाश्ता वगैरे. असं वाटते आता आमची चेकिंग वगैरे झाली, नाश्ता वगैरे केला किंवा आमची तरी पण फ्लाईट आल्याशिवाय आणि फ्लाईटमध्ये बसल्याशिवाय तरी आम्हाला मज्जा येणार. ज्यांना कुणाला शॉपिंग करायची असेल त्यांनी इथे शॉपिंग करू शकतात. गॉगल आहेत बाई इथं. हा इथे ब्रँड्स आहेत सर्व, नायका वगैरे. माय फेवरेट प्लेस. जिथे जिथे बॅग तिथे तिथे मी शॉपिंग करायला जास्त बॅगची आवडते. आणि भूतांना आम्हाला थांबायला लागते. कुठेही दुकान दिसला का घुसली आतमध्ये लगेच. हां खायचं आहे का शॉपिंग करायचं आहे तुम्हाला? पेंटिंगचा कशाला पाहिजे? काय गरज आहे पेंटिंगचा? आणलास ना तुम्ही? ड्रॉइंगचा आणलास ना, ड्रॉइंगच करायची, पेंटिंग नाही करत बसायचं. याचा बंदोबस्त करा, मी व्हिडिओ घेते. खाण्याचा बंदोबस्त करा तुम्ही, मी माझ्या व्ह्युअर्सला प्लेन दाखवते. चला आता आपण प्लेन बघूया तिकडे. हा इथेच बसू दाखवते तुम्हाला. मस्त वाटते नजारा. एअर इंडिया आहे ना आपली. असं माहितीये आपली इथं पण होणार आहे आता नवी मुंबई उल्वानोड. ते बघ चालली एअर इंडिया. मक्खी आहे. अरे मक्खी कुठं दिसते? बघ मक्खी आहे याच्यात. ही इथं आहे. इंग्लिश ब्रेकफास्ट चिकनचं आहे सर्व. आमचा नाश्ता वगैरे करून झालेला आहे आणि आता आम्ही चाललो. आपल्या आले असेल, लागली का आता फ्लाईट? लागले असेल ना. तर चला आता बघूया. आता म्हणजे किती 7:45 आहे, आता 7:45 वाजलेत. 1 तास आहे अजून. बघू चला आता इथे सर्व वेट करत असतात. जो फ्लाईट म्हणजे आपली लागत नाही तोपर्यंत आपण इथे वेट करू शकतो. हे चला हिरो. आता इथे आम्ही सर्व वेटिंगला आहोत. जेवण नाश्ता वगैरे झाला आमचा आणि आता यांचा टाइमपास चालू आहे. सिनो तुझी पण दाखव. हाय बाय बाय ने हाय बोल. बाय बाय. आमची अशी फ्लाईट लागलेली आहे आणि आता आम्ही चाललो आणि बघूया आता कसं. आतमध्ये गेल्यावर पण तुम्हाला थोडं दाखवेन मी. चला. त्यांची दोघांची मस्ती काही संपतच नाही, चालूच झाली आतापासून. आणि आपण एंटर करत आहोत आतमध्ये. नमस्ते. प्लेटमध्ये आपलं सीट किती नंबर आहे? 22H. Attention please. As we settle in, we request you to place only one hand baggage. आता आम्ही फ्लाईटमध्ये बसलो आमच्या सीटवर आणि सिनोने घेतली विंडो सीट ना. सिनो लावीन नंतर. टाईट कर मग, वेळ लाव, व्यवस्थित लाव. सीट पण मस्त कम्फर्टेबल आहेत ना. आणि बघू आता असा प्रवास होईल. आय होप चांगला हो. सिनोचा सीट बेल्ट लावून टेक ऑफ होणार आहे आता. मी पण लावून घेते सीट बेल्ट. चला थोड्या आता झोपते कारण 3 वाजता उठलेली मी. छान झोप आली. आता खाली दिल्लीला उतरल्यावर आपण भेटू. आता चालू झालंय प्लेन.
दही असेल ना, स्ट्रॉबेरी दही. काय आहे कॉफी घेतलेली आहे दोघांनी आणि शुगर. तर आता कॉफी एन्जॉय करतो. नाश्ता आता चेंज केला आहे, ऑमलेट घेतलेली आणि एक ब्रेड बटर घेतलेलं आहे. माझी कॉफी झाली, मस्त होता नाश्ता. आता आमची फ्लाईट लँड होणार आहे दिल्लीमध्ये. दिल्ली एअर इंडिया फ्लाईटचा अनुभव सांगायचा तर एक नंबर होता. म्हणजे छान होतं सर्व आणि सीट वगैरे पण मस्त होते, कम्फर्टेबल सीट होते आणि सर्व म्हणजे रूम मेंबर पण म्हणजे मस्त होते आणि सगळ्यांनी फ्लाईट एन्जॉय केली. छान वाटलं, मस्त होते. आता दिल्ली टू मलेशिया कशी आहे हे पण मी तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करेन. तर चला माझ्यासोबत कंटिन्यू राहा. लँड करणार बघूया. इथे आपण लँड झालेलो आहोत. लँड झालो सेफली. ओके, तर आता आपण दिल्लीला पोहोचलेलो आहोत. मलेशियाला आपल्याला पैसे खर्च करायला दिले सगळ्यांना. हा मग तेच सांगते ना, एअर इंडियावाल्यांनी आम्हाला लिफाफे दिलेले आहेत. हे बघा सर, केलं त्यांनी ओपन. पैसे आहेत ना, खरंच पैसे आहेत. हे बघ, पैसे दिलेले आहेत पण खरोखर. दिल्ली एअरपोर्टवर तुमचं आता स्वागत आहे. हे बघू शकता, हे सिम्बॉल कसं आहे ते दिल्ली एअरपोर्टमध्ये आलेलो आहोत आम्ही. आणि ते बघा दुकान इथं वॉच वगैरे आहेत. मस्त अशी इथे आपण शॉपिंग करू शकतो. आपल्याकडे आता 1.5 तास आहे, तर आम्ही काहीतरी करणार आहोत शॉपिंग. आणि अगोदर काय वॉशरूमला न्यायचं मुलांना, तिथे घेऊन जातो. इथे आम्ही एक परफ्यूम घेतो. वुमेन्स के लिए भी है परफ्यूम. बघूया कुठले कुठले चांगले. आता आम्ही दिल्ली टू मलेशिया इथे या म्हणजे फ्लाईटला चाललो होतो आणि इथे आता बोर्डिंग आमची झालेली आहे आणि आता निघालो होतो. या असं आहे. तर चला आता बसतो आता प्लेनमध्ये. तरी पण आमची फ्लाईट ची आहे अजून. ही आमची फ्लाईट आहे. इथे आम्ही फ्लाईटमध्ये बसतो आधी. आपला 21 आहे ना, 21. इथे आता आमच्यासाठी लंच आला आहे. त्याच्यामध्ये चिकन करी आणि चावल आहेत आणि बाकी सर्व स्वीट वगैरे आहे. आता वॉशरूममध्ये आले आणि मस्त ठीकठाक आहे. क्लीन आहे. हँड वॉश वगैरे दिलं आहे. टिश्यू पेपर. आपले आता
साथ यात्रा कर। Please take care while opening the over and miss items being removed during this ride. Kindly allow guests seated in front of you to take. कसं वाटलं सिनो तुला प्लेन मध्ये? प्लेनचं नाव काय आपले सांग? एअर इंडिया. मस्त आहे ना? फूड कसा होता? काय फूड मस्त, चिकनचा मस्त होता. आणि केक मस्त. हा मग चला आता आपण इथे उतरूया. चल लवकर. आणि ते आता बस काढलेली आहे तर बसमध्ये सोडतील आम्हाला. ओव्हरऑल फ्लाईटचा एक्सपिरियन्स एक नंबर होता, मस्त होता आणि व्यवस्थित सेफ असली लँडिंग झाली आणि मस्त वाटलं की मला. बघूया आता मलेशिया कसं आहे ते. आम्ही आता एअरपोर्टमध्ये आतमध्ये आलेलो आहोत. आता आम्हाला एक गाडी येईल पिकअप करायला. तर आता आम्ही आमचे लगेज घ्यायला चाललो आणि बघतो तो कुठे आहे ते. इथे आम्ही लगेजसाठी आलेलो आहोत. येडा दिसशील तू. आता आम्ही इथे हॉटेलला पोचलेलो आहोत आणि तिथे चेकिंग वगैरे होईल आणि मग नंतर आम्ही आतमध्ये जाणार आहोत. तर चला तुम्हाला दाखवते मी आता बाहेरून कसं दिसते ते हॉटेल. ते आमचं लगेज बघा आणि इथे सर्व वेटिंगला आहेत आणि ते भाऊ गेलेत आतमध्ये इन्क्वायरी करायला. आणि हा आहे हॉटेल. घेतात हॉटेलची लॉबी बघा आणि इथे वेटिंग करू शकतो आपण जोपर्यंत आपलं काय होत नाही तोपर्यंत. म्हणजे मी पण दाखवते. चल त्यात अशी घे. हा 633. चला मी तुम्हाला रूम टूर देते. मी हाय. आणि हे एक छोटी अशी अलमारी सारखीच आहे का काय, तसंच ओपन वॉर्डरोब आहे. इथे बाथरूम आहे, इथे ड्रेसिंग छोटासा आणि हा आहे बेड. हा एक डेस्क आहे, हा बघा आयपॅड वगैरे आणि हे टीव्ही पण चालू आहे. सीट पिलो. इथे एक टेबल आहे. आता मी वॉशरूम दाखवते तुम्हाला कसं आहे. तर पहिले हे बघा वॉशरूम कसं आहे, सर्कल मध्ये. आता इथे जाऊया आपण आतमध्ये. खेचाचं आहे का? पूर्ण काचेचं आहे. एंट्री किती का बघ सर, एंट्री किती घ्यायची होत आतमध्ये. हे बघ ग्रीन पण लाईट बघ कशी होत आहे.
तो करते का आम्ही करतो कशी काय झाली. आताच आम्ही डिनर वगैरे करून आलो पण आता एक खाऊ वगैरे घेऊन ठेवतो कारण सकाळी आमची टूर आहे त्याच्यामुळे नाश्ता केल्यावर आम्ही लगेच जाणार आहोत म्हणून काहीतरी खाऊ पण घेतो सोबत कारण मग ते सगळे पॉईंट बघता बघता दुपारची जास्त वेळ पण होते त्याच्यामुळे नको. आता इथं याची शॉपिंग चालू झाली. बाय बाय टाटा सी यू गुड बाय. कशाला हां